माहिती तुमच्यासाठी. सरकारी योजना, भरती, शिक्षण, बँकिंग आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आजच सबस्क्राइब करा. नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही शेळीपालन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण केंद्र आणि महाराष्ट्र शासनाकडून शेळीपालनासाठी 50% ते 75% पर्यंत अनुदान दिले जात आहे. इतकंच नाही तर काही योजनांमध्ये शेळ्यांच्या गट, बँक, कर्ज, प्रशिक्षण आणि शेडसाठी मदत मिळू शकते. पण कोणत्या योजनेत काय मिळतं आणि अर्ज कुठे करायचा, चला सविस्तर जाणून घेऊया. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर सर्वप्रथम राज्य शासनाच्या शेळीपालन योजनेबद्दल जाणून घेऊया. महिला आणि मागास प्रवर्गास 75% अनुदान, खुल्या प्रवर्गास 50% अनुदान. याशिवाय बँक कर्जाची सुविधा उपलब्ध आहे. प्रशिक्षणाची सुविधा पण उपलब्ध आहे. यामध्ये 10 शेळ्या, 1 बोकड किंवा 10 मेंढ्या, 1 नर मेंढा असा गट दिला जातो. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना. या योजनेत मोठ्या प्रमाणात शेळीपालन सुरू करू इच्छिणाऱ्या लाभ दिला जातो. यामध्ये 50 शेळ्या, 5 बोकडाचा गट असतो. अनुदान सर्वसाधारण प्रवर्गास 50%, SC ST साठी 75%. पात्र लाभार्थी अल्पभूधारक शेतकरी, महिला बचत गट व वन हक्कधारक. राष्ट्रीय पशुधन अभियान. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत शेळीपालन युनिट उभारण्यासाठी 50% कॅपिटल सबसिडी दिली जाते. मोठ्या प्रमाणावर व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांना ही योजना उपयुक्त ठरू शकते. लहान प्रमाणावर व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी 10 शेळ्या आणि 1 बोकड युनिट योजना उपलब्ध आहे. यामध्ये युनिट खर्चाचा 50% किंवा नियमानुसार कमाल अनुदान मिळू शकते. काही योजनांमध्ये शेळीपालन शेडसाठी 100% पर्यंत अनुदान देखील उपलब्ध आहे. अर्ज कुठे करायचे? या सर्वासाठी अर्ज करता येतो जिल्हा पशुसंवर्धन कार्यालय, पंचायत समिती, महा-DBT पोर्टल, महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर, स्थानिक पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयात. आता शेळीपालन हा शेतीला जोडधंदा म्हणून अत्यंत फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो. जर तुम्ही व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर उपलब्ध सरकारी योजनेचा लाभ घेऊन सुरुवातीचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी करू शकतो. मात्र अर्ज करण्यापूर्वी संबंधित योजनेची पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अटी अधिकृत कार्यालयातून किंवा अधिकृत संकेतस्थळावर नक्की तपासा. तुमच्या गावात शेळीपालन करणारे शेतकरी असतील तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. अशाच सरकारी योजना, कृषी अपडेट, अनुदान, GR ची अचूक माहिती मिळण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.